ग, तू इथे कशी? माझं काय, मी तर फिरतच असते आई साहेब. वंदा, पारावरच्या अंबाबाई जवळ नेहमी बघते तुला, पण आज इथे अचानक तुला बघून आश्चर्य वाटलं. पण मला नाही वाटलं आश्चर्य. म्हणजे तुम्ही इथं येणार हे ठाऊक होतं मला. आज नाही, उद्या नाही, पण कवा ना कवा इथं येणार हे ठाऊक होतं मला. कसं काय? अंबाबाईची कृपा होणार. आता समद सुरळीत होणार. अंबाबाईचा उदो उदो. आई अंबाबाई आपलं काम स्वतःच करून घेते. उदे ग अंबे उदे. सर, खंडेलवाल ग्रुप ऑफ कंपनीज बरोबर आपले रिलेशन्स खूपच चांगले आहेत. दरवर्षी आपण हे टेंडर भरतो आणि दरवर्षी आपल्याला हे टेंडर मिळतं. सो आय एम व्हेरी शुअर की ह्या वर्षी सुद्धा आपल्याला हे टेंडर मिळणार आहे. करेक्ट. सो लेट्स डू एव्हरीथिंग राईट. म्हणजे काय, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातनं जाणार नाही. कसं आहे, दादाला आपण दाखवायला पाहिजे की तो इथे नसताना सुद्धा आपण इथे सगळी कामं परफेक्ट केली आहेत. राईट? एक्झॅक्टली सर. सर, हे टेंडर फक्त वाचून घ्या. तुमची सिग्नेचर इकडे करा. ही रक्कम योग्य आहे ना? येस सर, ऑफकोर्स. ओके. ओके, थँक्यू सर. तर हे टेंडर लगेच मी पाठवून देते आणि ही एक कॉपी फक्त तुमच्याकडे ठेवा, जस्ट फॉर रेफरन्स. फक्त सर ही कॉपी सेफ आणि सिक्रेट ठेवा. दॅट्स इट. नाही, मग ही माझ्याकडे नको. काय आहे, माझ्याकडनं कुठे मिसप्लेस व्हायला नको. आज पाडवा आहे, घरी गडबड आहे सगळी. ही राहू दे इथेच. नाही नाही सर, ही कॉपी ऑफिसमध्ये नका ठेवू. इतके वर्ष आपण टेंडरची कॉपी ऑफिसमध्ये ठेवलेली नाहीये आणि ह्या वर्षी आपण रिस्क घ्यायला नको. सो ओके. ईशा. येस सर. ही फाईल तुझ्याकडे ठेव आणि नीट सांभाळून ठेव. आता ऐकलंस ना किती इम्पॉर्टंट आहे ही फाईल. सो ही फाईल नीट ठेवायची जबाबदारी तुझी आहे. ओके? हो सर. सर पण डोंट वरी मायरा, माझा विश्वास आहे ईशावर. ईशा, जपून ठेव ही फाईल. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके? येस मॅम. झेंडे, असं काही काम करत नाही आहात? पुढे माझं काम किती वाढणार आहे हे दिसतंय मला. काही गोष्टी खूप हाताबाहेर चालल्यात मायराजी. का, काय झालंय? मी आईसाहेबांना घेऊन ईशा निमकरच्या घरी गेलो होतो. व्हॉट? झेंडे, दिस इज न्यूज टू मी. आईसाहेबांची इच्छा होती ईशाला भेटायची. पण का? त्या कॅलेंडरमुळे जयदीप सरांना सक्सेस मिळालं ना, म्हणून आईसाहेब खुश झाले. आणि ही आयडिया ईशाची होती म्हणून त्यांचं कौतुक करायला तिकडे गेले होते. गॉड. झेंडे, तुम्हाला असं नाही वाटत आहे की हे प्रकरण उगाच मोठं होतंय? हे ना, हे अजून वाढत राहणार आहे मायराजी. तिकडे ना तो टिल्लू भेटला होता. काय काय बडबड करत होता.
ईशाला मागणी घालायला आलात काय असं विचारत होता आईसाहेबांना. मी ना त्याला व्यवस्थित समजावून सांगितले, व्यवस्थित. एक मिनिट झेंडे, टिल्लू सारख्या फालतू माणसावर तुम्ही काय एनर्जी वेस्ट करताय? आपलं टार्गेट वेगळं आहे, विसरताय का तुम्ही? मायराजी, तुम्हाला समजत नाहीये. हे ना हे वाढतच राहणार आहे, इथंच थांबणार नाहीये. आणि या सगळ्याला कोण कारणीभूत आहे माहिती आहे तुम्हाला? सर, विक्रांत सर, फक्त आणि फक्त विक्रांत सर. त्यांच्यामुळेच नाही अशा लोकांना चरबी चढली. नाहीतर काय हिंमत होती का त्या टिल्लू सारख्या माणसाची एवढं बोलायची? एक गोष्ट लक्षात येते तुमच्या झेंडे, आज आई साहेब ईशाच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेत. आता मला सांगा, ईशाला विक्रांत सरांच्या घरापर्यंत पोहोचायला असा किती वेळ लागणार आहे? मायराजी, तुम्ही ना असे प्रश्न मला विचारू नका. हल्ली उत्तर नसतात माझ्याकडे. पण माझ्याकडे उत्तर आहे ना. इनफॅक्ट माझ्याकडे एक प्लॅन सुद्धा आहे. मला सांगा, टिल्लू सारखी माणसं आपल्या आयुष्यात कोणामुळे आली आहेत? निमकर, राईट? मला एक प्लॅन सुचलाय आणि त्या प्लॅनने आपण निमकरांना त्यांची जागा दाखवू शकतो. आता त्या निमकरांना धडा शिकवायची वेळ आली आहे. मायराजी, जोपर्यंत विक्रांत सर त्यांच्या बरोबर आहेत ना, तोपर्यंत निमकर फॅमिलीला कुणी काहीही करू शकत नाही. एक्झॅक्टली. पण सर इकडे नाही आहेत, सो ते इकडे नसेपर्यंतच आपण हा प्लॅन वर्क करू शकतो. कळतंय तुम्हाला मी काय बोलते ते? बोला बाबा. ईशा, अगं बाळा, मला तुला भेटणं जमेल का ग आज? असं काय विचारताय? भेटूच की घरी. अगं घरी नाही ग, एक गंमत आहे. तू मला बाहेर भेटू शकतेस का ऑफिस सुटल्यानंतर? हो भेटेन ना, चालेल मला. नाहीतरी आज ऑफिस हाफ डेच आहे. ठीक आहे, भेटूयात मग. आपण ना एकत्रच घरी येऊ. बरं, पण कशासाठी हो बाबा? काय झालंय? झालं काही नाही ग, तुझ्या आईसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? वाव, बरं भेटूया आपण. बाय. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो ईशाची आई. अगं बाई, मायरा मॅम. अरे वा, आवाज ओळखलात तुम्ही माझा? बरं, मी फोन ह्याच्यासाठी केला होता की तुमच्या चकल्या आमच्या ऑफिसमध्ये भयंकर फेमस झाल्या आहेत. अगं बाई, हो का? छान छान. ऑफकोर्स. आणि जेव्हा आम्ही एखादं टॅलेंट ओळखतो ना, तेव्हा आम्ही ते टॅलेंट वाया जाऊ देत नाही. टॅलेंट? कसलं हो टॅलेंट? टॅलेंट म्हणजे कला, गुण. काहीतरीच हो तुमचं. बरं, एनिवे, मी तुम्हाला फोन ह्याच्यासाठी केला होता की तुमच्या चकल्या इतक्या फेमस झाल्या आहेत की तुम्हाला अजून एक ऑर्डर येणार आहे, आणि ती सुद्धा 2 लाखाची. काय? किती? एवढे? तुम्ही घेऊ शकाल ना ऑर्डर? हो, का नाही, घेईन ना. आता इतके पैसे मिळणार असतील तर नक्की करीन मी. ऑफकोर्स ऑफकोर्स, आय नो दॅट. बरं, मग मी एक काम करते, मी त्या माणसाला तुमच्या घरीच पाठवते, म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्याच्याशीच बोलून घ्या. ओके, सो डन. बाय. हो हो, बाय बाय बाय. हॅलो 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 हॅलो. हा, आहे बोला. हा, आय एम सो सॉरी, मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले. तुम्ही प्लीज या ऑर्डर बद्दल कोणालाही सांगू नका. हो नाही बाई, मी तर कोणाला सांगणार नाही. माहितीये मला, नाटच लागतो आणि आम्हाला तर लागतोच लागतो. आय नो आय नो. ओके, मग ठेवू मी फोन? हो हो, थँक्यू. हा बाई, 2 लाख?
लंडनला जाते मी, लंडनला जाते मी. बाबा खूप मस्त आहे सरप्राईज. आईला खूप आवडणार आहे. तुला सांगतो, मला तर ना खरं तर टेन्शन आलं होतं, म्हणून तर तुला फोन केला. गिफ्ट घ्यायचं कसलं टेन्शन? नाही बाळा, अगं गिफ्ट घेण्याचं टेन्शन नाही, पण तुझ्या आईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं ना, त्याचं टेन्शन आलं मला. पण असं का? का म्हणजे अगं तिला आवडत नाही ना खर्च केलेला जास्ती. मग आणि मला भीती वाटते अजूनही, ती खुश होण्याच्या ऐवजी ना ओरडेल मला, कशाला आणलीत मला साडी. काय ना, तिचे सगळे वाक्य मला पाठ आहेत. निमकर, मी कुठे रोज नव्या नव्या साड्या नेसते, आहेत त्याच वापरल्या जात नाहीत, कशाला माझ्यासाठी साडीवर खर्च केलात, हे सगळं ऐकायची तयारी ठेवली आहे मी. असू देत, पण मला खूप आवडलं की तुम्ही आईसाठी साडी घेतलीत ते. म्हणजे बघा ना, आईला स्वतःसाठी गिफ्ट स्वीकारण्याची सवयच नाहीये. तिला वाटतं की मला गिफ्ट आणलं म्हणजे पैसे वाया गेले. मला तर वाटतं की जगातल्या सगळ्या मध्यमवर्गीय बायका आपल्या नवऱ्यांना असंच म्हणत असणार. पण ना, त्यांना सवय लावली पाहिजे की त्यांना गिफ्ट दिलं कोणी की ते आनंदाने स्वीकारायची आणि ते एन्जॉय करायची. अगदी बरोबर बोललीस ग बाबू. चला, आता मला जरा बरं वाटलं. नाही म्हणजे हे बरं झालं की मी तुझ्या आईसाठी राजनंदिनी साडी घेतली. राजनंदिनी साडी? हो, मग दुसरी कोणती साडी घेणार मी? अगं माझी मुलगी ज्या कंपनीत नोकरी करते, ज्या साड्यांचा सर्वे करते, तीच साडी घेणार ना मी. किती क्यूट बाबा. आणि अजून एक कारण आहे राजनंदिनी साडी घेण्यापाठीमागे. काय हो? तुझ्या बारशाच्या वेळेस मी राजनंदिनी साडी घेतली होती पुष्पाला. हो, तुला हातात घेतल्याचे जुने फोटो आहेत ना तिचे, त्या साडीतले. पण त्यानंतर काही तिला राजनंदिनी साडी घेता नाही आली ग मला, म्हणून आजच हिम्मत केली. बघू काय म्हणते ते. चला. Gorgeous. रिअली? थँक्यू. सुनबाई, ओवाळा. निदान आज तरी मला सोन्या म्हणा. घे ओवाळू. सो एक सक्सेसफुल बिझनेसमॅन मला आज काय गिफ्ट देतो ना ते बघायचंय. चला. हे घे. हे काय? राजनंदिनी साडी. ओ प्लीज, राजनंदिनी साडी. अगं, याच साडीमुळे जयदीपला पहिलं यश मिळालंय, म्हणून मुद्दामून आणली ही. कमॉन जयदीप, तुला माहितीये ना मी असल्या हलक्या साड्या नाही नेसत म्हणून. ही हलकी साडी वाटते तुला? माझ्या सगळ्या साड्या या टॉप रेंजच्या असतात. सोनिया, ही साडी सुद्धा राजनंदिनी मधल्या टॉप रेंजचीच आहे. हो ना? तुला आहे ना कौतुक या साडीचं? मला या राजनंदिनी साडीचं अजिबात कौतुक नाही. तुला आहे तर ठेव तुझ्याकडे. सोनिया दीदी, सोनिया दीदी, सोनिया. पाहिले मी तुला
ठीक आहे, साडी. साडी? राजनंदिनी साडी. अहो, साडी कशाला घेतली ती साडी? आहेत त्या नेसल्या जात नाही, कशाला उगाच खर्च करायचा? आवडली ना? हो, बस. खूप आवडली. पाडव्याला साडी मिळणं म्हणजे काही कमी आहे का निमकर? अगं हे काय ईशा? आलीस बाबा? अगं आता ही कुठे गेली? ए रुपाली, रुपाली. हो आले. काय चल. अगं ऐक ना, ते पार्सल पोहोचलं असेल का ग लंडनला? देवाना पोहोचायला तर हवं. अगं पण कळणार कसं? त्यांनाच विचारावं लागेल. तेच तर ना, मला खरंच त्यांना भेटावं वाटतंय, बघावं वाटतंय. बरोबर आहे. भेटावंसं वाटणार, बघावंसं पण वाटणार ग. राईट, आज पाडवा आहे ना, नुसतं बोलून भागणार नाही ग. अगं वाटतंय ना बघावंसं? काय पण कसं? कसं? थांब. ए बिप्या, इकडे ये, ये. काय आलं? ये. अरे अरे ये ना. ऐक, शाहरुख खानला बघायचंय आत्ताच्या आत्ता. डन. डन काय डन? तुझ्याकडे नंबर आहे ना, मग आपण लॅपटॉप वरून फोन लावू शकतो, बोलू शकतो आणि बघू शकतो. ए पण इथे कसं बोलणार? काय गच्ची. येस. काय रे? तुम्ही दोघी पुढे व्हा, मी लॅपटॉप घेऊन येतो. करूया. हॅलो विक्रांत सर. हाय सर, मी विपिन टिल्लू. मी ओळखतो तुला. सर तुम्ही कसे आहात? मी बरा आहे. सर, वर्ल्ड ट्रेड कॉन्फरन्सला ना जगभरातून लोक आले असतील ना? वाव सर, माझ्यासाठी ना तिथून एक ब्रोशर ना, म्हणजे माझ्या माहितीसाठी. नक्की. आणि तिथल्या कॉन्फरन्सचा ना एक फोटो सुद्धा. हा हा हा. येस. विपिन, हा. तुझे बाबा ना तुला हाक मारतायत. हा? हो. तू बाबांना विचारलं नाहीस? सॉरी, विसरलो. येतो. हा बिप्या पण ना वेडाच आहे. बरं विक्रांत सर, तिकडे ना. रुपाली, ऐक ना, तू पण जा ना. का? अगं विपिनचे बाबा खूप ओरडतील त्याला. अरे हो सर, आले सर, पण आपण नंतर नक्की बोलूया. तर तुम्ही कसे आहात? ईशा, सॉरी सर, जरा डिस्टर्ब करते. अगं मामाने हाक मारलेली ऐकू आली तुला? हो मला ऐकू आली, तू जा ना. अगं मला नाही ऐकू आली. अगं खरंच ऐकू आली. अगं खरंच नाही ऐकू आली. सॉरी हा सर. काय मग कशी चालली दिवाळी? तर आम्ही ते खूप मस्त फराळ खातोय. अरे वा, काश मला इकडे फराळ मिळाला असा. चकल्या मला खूप आवडतात, खूप मिस करतो मी फराळाला. म्हणजे तुम्हाला फराळ नाही मिळाला? इथे लंडन मध्ये फराळ कसा मिळेल? ओ नो, थांबा सर, मी रुपालीला विचारून येते की तिने खरंच युएसला नाही ना पाठवलं फराळाचं पार्सल. ईशा, एक मिनिट. मला फराळ मिळाला, तो खाल्ला आणि मला खूप आवडला. चकल्या फार सुंदर झाल्या होत्या, खुसखुशीत, अगदी मला आवडतात तशा. आणि इकडच्या सुद्धा सगळ्यांना मी तो फराळ दिला आणि त्यांनाही खूप आवडला. काय हो सर, तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? मग तुला टेन्शन कसं आलं असतं? म्हणजे तुम्हाला मला टेन्शन द्यायला आवडतं? नाही, खरं म्हणजे तुझ्या गळ्यात घातलंस ना, ते द्यायला आवडतं मला. खूप छान दिसतंय.